अगं बाई हे कशाला आता काय साड्या साड्या कशाला मला एरवी ड्रेस वापरता का तुम्ही? नाही नाही ती तसं नाही बसा ना या अगं बाई नाही तसं काही नाही म्हणजे साड्या तशा खूपच आहेत माझ्याकडे म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत म्हणजे 6 वारी आहे 9 वारी आहे कांजीवरम आहे बनारसी आहे चायनीज आहे चायनीज? अय्या ही कशी असते साडी? चायनीज म्हणजे चायनीज कशी असते माहितीये का? कसं कळणार आम्हाला तुम्ही सांगितल्याशिवाय? सांगते म्हणजे कशी असते त्याला एक चेन असते ती लावली की झालं हा म्हणजे नेसायची गरज नाही डायरेक्ट यंदाच्या पाडव्याला मला चायनीज साडी हवी आहे. काय आत्ताच भाऊबीजेचा खर्च झालाय. अगं बाई कधी साडी घालावीशी वाटली तर यांच्याकडून आणू एखाद दिवस. नक्की नक्कीच भाऊजी आता लाड करायला 2-2 बहिणी मिळाल्यात तुम्हाला. हो आणि मला 2-2 सासवा. काय का नको म्हणजे तसं सागर खूप चांगला मुलगा आहे कुशल जरा येडं पेंद्र आहे ते अगदीच कुशल कसं काय आवडलं बाई तुला मला कळत नाही बाई. मला की नाही त्याची भाषा आवडली त्या भाषेमधले शब्द आवडले ते शब्द कानावर पडले तेव्हा असं वाटलं की हेच शब्द माझ्या आयुष्यात नवं चैतन्य आणू शकतात. हा मला ना लग्नानंतर शिकायची ही भाषा. सासूबाई तुम्ही शिकवाल मला ही भाषा? हो ना जाम भारी वगैरे असेल. ए माझा मुलगा कुठे आहे? त्याचा आवाज आला मला आत्ता. आवाज यांनी काढला. मला ना काय सांगू तुम्हाला मला ना आवाज काढायची खूप हौस आहे म्हणजे माझे हे गुण आहेत की नाही सागर मध्ये पण आलेत माहितीये उगाच काय ऍक्टर नाही झालाय तो. खरं सांगू का मला सागरचा पण आवाज काढता येतो. हो अय्या एकदा नाही हो येत असेल तर लवकर काढा ना आवाज मला अजून मटार सोलून द्यायची आहे. फायनली तुझं लग्न होणार तर तुझ्यापेक्षा चांगला नवरा मिळणार आहे तिला. नुपूरचं लग्नाचं स्वप्न पूर्ण होतंय ना हे महत्वाचं. हा खरं तर ना तुमचे खूप उपकार आहेत माझ्या. नाही ताई खरं तर तुम्हीच माझ्यावर उपकार करताय एवढी चांगली सून देते तुम्ही मला. नुपूर मला माझ्या लेकीसारखी आहे. खरं तर ती माझी सून होणार होती हा पण माझ्या लेकाला दुर्बुद्धी सुचली आणि हे लग्न ठरायच्या आधीच मोडलं. दुसरं तिसरं कोणी असतं ना तर मला या घरातनं हकलून दिलं असतं पण माझ्या या दोन भावांनी मला सांभाळून घेतलं माझ्या नीरजला माफ केलं पण मी मला स्वतःला माफ करू शकत नव्हते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.